आणि ब्रशच्या साहाय्याने क्लीन करून घेतले। त्यासोबतच ECM ची सुद्धा क्लीनिंग करून घेतली आणि सीटच्या खालील सर्व क्लीनिंग करून घेतली। पूर्ण अंडर बॉडीची क्लीनिंग झाल्यानंतर आपण फ्रंट ब्रेक पॅड्सला क्लीन करून घेतले। फोर्क मध्ये स्प्रिंग इन्स्टॉल केल्या, SM गिअरला ग्रीस करून बसवले। दोन्ही फोर्क्स मध्ये जेन्युइन मोटूलचे फोर्क ऑइल टाकून दोन्ही फोर्क्सची फिटिंग करून घेतली। ब्रेक कॅलिपरला सुद्धा फिट करून घेतले। फ्रंट बिअरिंग ऑइल सील बसवून टायर सुद्धा फिट करून घेतले। नंतर मागील टायर खोलून मागच्या दोन्ही बेअरिंग्सला व्यवस्थित ग्रीस करून घेतले। रिअर चेन स्प्रॉकेटला डिझेल आणि प्रेशर वॉशरच्या साहाय्याने व्यवस्थित क्लीन केले। खराब झालेल्या ड्रम रबर्सला नवीन ड्रम रबरने रिप्लेस केले। सोबतच मागची ड्रम प्लेट क्लीन करून लाइनरला सुद्धा क्लीन केले आणि गाडी वॉशिंग साठी घेतली। तर चेनची कंडिशन किती खराब झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यामुळे आपण चेनला डिझेल आणि वायर ब्रशच्या साहाय्याने क्लीन करत आहोत आणि रिअर ब्रेक कॅमला सुद्धा आपण डिझेलच्या साहाय्याने थोडेसे क्लीन करून घेतले। डिझेल आणि वायर ब्रशने क्लीन केल्यानंतर चेनला प्रेशर वॉशरच्या साहाय्याने क्लीन करून घेतले आणि पूर्ण गाडीला वॉश करून घेतले। गाडी वॉश झाल्यानंतर आता बारी आहे पॉलिश